सॉरी आपण ब्रेक घेतला नाही, पण ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते अमोलदादा, डॉक्टर अमोलदादा कोल्हे साहेब यांचं आगमन होत आहे. नवनिर्वाचित खासदार साहेब आले आहेत आणि आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद झाला आहे. आणि आमच्या सख्या त्या आपला औक्षण करू इच्छितात, तर 2 मिनटं आपण खुर्चीवर स्थानापन्न व्हावे प्लीज. डॉक्टर अमोलदा कोल्हे साहेब बसावे प्लीज. डॉक्टर साहेब, आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की कोविड काळामध्ये ऑनलाईन आपण सुंदर इंटरव्ह्यू घेतला होता आम्ही तुमचा, आणि तो सगळ्यांच्या स्मरणात आहे. सो त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आहे आपलं परत एकदा स्वागत करताना आणि सत्कार करताना अतिशय आनंद होतो आहे. मॅग्नोलियाच्या आत्ता 3500 सख्या झालेल्या आहेत आणि दरवर्षी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो. यावेळेस हा 3रा कार्यक्रम आहे, त्यामुळे आमचं मन अगदी भारावून गेलं की आपण एवढा वेळ दिला. आपलं शेड्यूल खूप टाईट होतं याची आम्हाला जाणीव आहे, पण खूप खूप धन्यवाद, कारण आमचा अधिकार जास्त आहे असं आम्हाला नेहमीच वाटतं. थँक्यू सो मच. राहुल दादा ढोले पाटील प्लीज आपण स्टेजवर यावे. राहुल दादा. मॅग्नोलिया विमेन्स असोसिएशनच्या सत्काराप्रित्यर्थ आपण फुले, पगडी, काठी आणि घोंगडी देणार आहोत. त्याचप्रमाणे हे एक मानपत्र देखील देणार आहोत.
जय शिवराय. खरं तर खूप अनौपचारिक हा माझ्यासाठी कार्यक्रम होता, कारण मला जेव्हा वहिनींचा फोन आला की मॅग्नोलियाच्या सगळ्या सख्यांचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला यायचं आहे, आणि माझ्या बहिणींनी मायाताईंनी हट्ट धरला की काही झालं तरी कार्यक्रमामध्ये ॲडजस्ट करावं लागेल, आणि त्यामुळे अगदी थोड्या वेळासाठी आलो आहे. पण मला मनापासून अप्रूप आहे, मनापासून कौतुक आहे या संपूर्ण उपक्रमाचंच. म्हणजे नूतनताई असतील, गौरी वहिनी असतील, खरं तर नानींशी मी सतत संपर्कामध्ये होतो, आणि नानींनी सांगितलं वेळ मिळाला तर नक्की जा. पण जाण्यामध्ये खरं तर माझा स्वार्थ आहे. स्वार्थ अशासाठी की मला कायम असं वाटतं जेव्हा मी मॅग्नोलियाच्या ॲक्टिव्हिटीज पाहतो त्यावेळी, की माझ्या आईच्या, माझ्या बहिणींच्या अशा अनेक इच्छा आहेत, अशा अनेक अपेक्षा आहेत, अशा अनेक सुप्त इच्छा आहेत ज्या पूर्ण करायच्या राहून गेलेल्या असतात. म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना विंगेत बघितल्यानंतर हे इतकं अप्रूप आहे, इतकं कौतुक आहे. कारण मी आत्ता मगाशी सन्मित्र बँकेच्या कार्यक्रमात होतो तेव्हा मी मुलांना एवढंच सांगितलं की अनेक आता टीनेजर झालेल्या मुलींना असं वाटतं आपली आई ओल्ड फॅशन्ड आहे, आपली आई खूप ऑर्थोडॉक्स आहे. तर मी त्यांना हे सांगून आलो की जेव्हा कधी असं वाटेल तेव्हा फक्त एवढं आठवा की आपल्याला गरम चपाती, गरम पोळी मिळावी म्हणून तिने किती वेळा आपली बोटं तव्यावर भाजून घेतली, आणि काय योगायोग आहे बघा, तिकडून आल्यानंतर इथे आल्यानंतर ती तव्यावर जी बोटं भाजली होती त्याला कुठंतरी एकदा फुंकर घालण्यासाठी हे तुमचं स्वतःचं व्यासपीठ तुम्ही तयार केलं आहे. जे काही म्हणजे प्रवासात धावताना अनेकदा असं होतं की काही टप्प्यांवर थोडासा विरंगुळा घ्यावा, काही टप्प्यांवर थोडंसं थांबावं असं वाटत असतं. आणि विशेषतः मी त्या सगळ्या माता भगिनींना कायम मी कृतज्ञ आहे. आणि त्यातही जर त्या वर्किंग वुमेन असतील तर आणखी एक वेगळी जबाबदारी असते, कारण इतके वेगवेगळे रोल्स, म्हणजे मगाशी वहिनी म्हणाल्या की तुम्ही ॲक्टर पण आहात आणि खासदार पण आहात, पण मला कायम हेवा वाटतो की एवढे वेगवेगळे रोल्स, म्हणजे ती कधी मुलगी असते, त्यानंतर ती बहीण होते, ती बहिणीनंतर पत्नी होते, पत्नीनंतर वहिनी होते, वहिनीनंतर आई होते, आईनंतर आजी होते, आणि ह्या सगळ्या भूमिका या एकाच आयुष्यात तुम्ही जेव्हा निभावत असता तेव्हा खूपदा कुठंतरी हसायचं, कुठंतरी मनासारखं वागायचं, कुठंतरी मनमोकळेपणानं वावरायचं हे कुठंतरी राहून जातं. आणि प्रत्येक वेळी समाजाकडून, म्हणजे आत्ता तर वेगवेगळा, परवाही मी कुठेतरी विधान ऐकलं की साडी नेसली नाही तर वटपौर्णिमेला स्त्रियांनी जाऊ नये. म्हणजे असं मी एक विधान ऐकलं, आणि खरं तर दुर्दैवानं जिनं मानव जातीला जन्म दिला त्या जन्मदात्रीला सुद्धा जर कंडिशन्स असतील तर मग त्या आदिशक्ती, आदिमायेकडं आपण कुठल्या नजरेनं बघणार आहोत याचा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे जेव्हा या इतक्या वेगवेगळ्या रूपांमध्ये तुम्ही समोर येता आणि या इतक्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या जेव्हा विसरता, म्हणजे या जेवढ्या जबाबदाऱ्या निभावता, तेव्हा काय मला असं वाटतं की हे सगळं जे आयुष्य असतं ना, ते दुधात जशी साखर मिसळावी, जसं लग्न होऊन मुलगी सासरी येते ना, त्यानंतर ती दुधात साखर मिसळावी तशी ती मिसळून जात असते. ती तिचं अस्तित्व विसरते, पण ती ज्या घरात गेलेली असते त्याची गोडी ती वाढवत राहते. आणि म्हणून मॅग्नोलियाचं मनापासून मी कौतुक करतो की त्या विरघळलेल्या साखरेला तुझी स्वतःची गोडी काय आहे हे तुम्ही दाखवून देताय. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो आणि तुमच्या प्रत्येकीच्या एका स्वतंत्र व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा करतो. म्हणजे काही दिवसांपूर्वी मी आपल्या मतदारसंघामध्ये एक प्रवचनासाठी बसलो होतो, आणि त्या प्रवचनामध्ये प्रवचन करणाऱ्या बुवांनी सांगितलं की आजकाल काही महिला टिकली लावत नाही, आजकाल काही महिला बांगड्या घालत नाहीत, आजकाल काही महिला जीन्स घालून हे करतात, हे योग्य नाही. मला खरं राहवलं नाही, मी हात जोडून माफी मागितली. म्हटलं माझा अजिबात एवढा अभ्यास नाही, फक्त मला एवढं कळतं की हेच जर आमच्या जिजाऊ माँसाहेबांना कोणीतरी सांगितलं असतं महिलेने तलवार हाती घेऊ नये तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते. हेच जर आमच्या सावित्रीमाईला जर कोणी सांगितलं असतं
की उंबरठ्याच्या बाहेर पडू नको, आणि जर तिने ऐकलं असतं तर आज आमची माता भगिनी शिकू शकली नसती, आणि हेच जर अहिल्याबाई होळकरांनी जर ऐकलं असतं तर महिला किती चांगली शासन करते हे जगाला कळलं नसतं. आणि म्हणून मी कायम असं म्हणतो की तुम्ही फार नशीबवान आहात. तुम्हाला मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा आहे. जो मातृत्वाचा वसा आणि वारसा आहे तो राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा आहे. कर्तृत्वाचा वसा आणि वारसा तो सावित्रीबाई फुल्यांचा आहे. आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा आहे तो अहिल्याबाई होळकरांचा आहे. त्यामुळे या मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो. मॅग्नोलियाच्या या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. सर्व मॅग्नोलिया कमिटी मेंबर्सला विनंती आहे की फोटोसाठी पटकन वरती यायचे. अजून सांगायला आनंद होतोय की आम्ही एक स्टेप पुढे गेलो आहोत. मॅग्नोलिया यूथ ग्रुप आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याच्यात 780 मुलं केवळ 2 महिन्यामध्ये जॉईन झाली आहेत. तर त्यांचा परफॉर्मन्स जर फॅशन शो बघितला तर आम्हाला अत्यंत आनंद होईल. फक्त एक 10 मिनटं आपण दिलात तर त्यांचा परफॉर्मन्स बघितला तर खूपच आवडेल. थँक्यू सो मच. कमिटी मेंबर. स्नेहा